सासरी आली आहे माहित आहे. मी दरवेळी हर्षीच्या गावी जाऊन मग मी मज्जा करत असतो, पण आज कुठे आली माहिती आहे, मी माझ्या सासरी आली आहे. हे बघा, हे माझं घर आहे. होम टूर द्यायचा राहिला आहे माहिती आहे मला, पण देईल मी तुम्हाला नक्कीच लवकरच. हे माझं घर आहे आणि लग्नाचा मंडप होता तो तर पूर्ण वरचं गेलं, तरी पण आम्ही काय मंडप काढलेला नाही आहे. तिकडे मागे हर्षून ते तिकडे शूट करतायत. आज आम्ही आमच्या गावी म्हणजे माझ्या सासरी आले एन्जॉय करायला, मस्त मजा करायला. आणि माझे आहो तिकडे गाडी घ्यायला गेले. आम्ही चाललो आहे आता मळ्यामध्ये. म्हणजे एवढं छान वातावरण झालं आहे ना. आणि तुम्ही प्रत्येक वेळी म्हणाल की वातावरण छान झालं का मगच व्हिडिओ बनवते, पण खरं सांगू वातावरण एवढं छान बघितलं माझं डायरेक्ट मूडच होतो असं की यार घ्या कॅमेरा आणि घ्या शूट करून. तर खरंच मस्त वातावरण झालं आहे. आणि आमच्या ना इथे म्हणजे आता आम्ही वस्तीमध्ये राहतो, तरी पण आमचं आजूबाजूचं वातावरण खूप छान आहे. म्हणजे मला ह्या टायमाला छान वाटतं, दुपारचं बकवास वाटतं, म्हणजे बोर वाटतं. तुम्हाला वातावरण दाखवते असं. हे बघा, हे माझं घर आहे. हे ह्या कोण्यापासून त्या कोण्यापर्यंत. आणि इकडे आमची गाडी पार्क करतो, कारण त्या झाडाखाली ना सावली असते ना, म्हणून ते देत आहे तिकडे हर्षूला आवाज. हर्षू तर ना गावी म्हणजे मला ना असं उन्हाळ्यात दुपारी खूप एकदम सुनं वाटतं ना, म्हणून मला करमत नाही. आणि ह्या असं 3:30-4 झाले ना, एकदम असं दिवस मावळायला लागला ना, तर छान वाटतं. आज थोडंसं पावसाचं पण वातावरण झालं आहे, असं वाटते पाऊस येईल, कारण की बघा असं जरा भरल्यासारखंच वाटतंय. आणि माझं थोडंसं सामान आहे ते घेऊन आणि मग आम्ही जाणार आहे आमच्या मळ्यामध्ये छान असं शूट करायला, मज्जा करायला. काय माहिती आता काय काय करतो. मला तर मस्त असं काहीतरी आज शेतामध्ये जाऊन करून खावं वाटत होतं, म्हणून मी ह्यांना सांगितलेलं. तर मटेरियल घेऊन आलो, पण झालं असं की थोडंसं उशिरा उठले. म्हणजे मी झोपेतनं नाही, पण जे काय करत होतो आम्ही काही ना मज्जाच करत होतो, तर तिकडनं आम्ही थोडंसं उशिरा उठलो. चला आम्ही आलो आहे मळ्यामध्ये. माझ्या दिराच्या घरी आली आहे बरं का. आणि एवढं आवरलं आहे आणि पाऊस चालू झाला आहे. हे बघा, हे सगळ्यांनीच आवरले, सगळे तयार झालेत. आप्पा कुठे काय? आम्हाला घरी बोलवलं ना, आप्पाच नाही का? काय म्हटल्या? घरी माणसं आहे. आप्पाची आठवण आली. तुम्ही बोलवलं. अहो आप्पा मला आप्पा नाही, नको राहू द्या, बसायला नको. अहो नको काय आता तुम्ही विसरले बाबा. बोलूच नका, तुम्ही मोकळे झाले आता. कोण मोकळे झाले? हा, मोकळे होते. होय होय, भारी रुसलोय मी. बरं, एवढं मस्ती करून शेवटी माझ्या आवडनी छान असा रील शूट केलाय बरं का. म्हणजे परफेक्ट नाही, सॉन्ग चुकीचं असतं पण लिपसिंग परफेक्ट असतात, असे माझे आहो आहेत. आणि छान शूट केले. म्हणजे कालसुद्धा एवढं छान त्यांनी ना 1 टेकमध्ये, आज तरी रिटेक घेतलेले, पण 1 टेकमध्ये काल त्यांनी शूट केलं. एवढं भारी वाटलं ना यार. थोडं शिकता येते. आणि म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना कोणीच खराब कमेंट करत नाही. दादानी काल छान केलं तर सगळे बोलतात दादानी छान व्हिडिओ केला किंवा छान शिकला, छान ॲक्टिंग केली. म्हणजे खरंच खूप छान वाटतं. कारण कसं असतात ना, शिकताना काय म्हणतात, तुला येत नाही तर कशाला बनवतं वगैरे, असं तसं कोणीच माझं फॉलोअर्स नाही आहे, सबस्क्रायबर नाही की ते खराब कमेंट करतात. सगळे छान कमेंट करतात. आणि तुम्ही दादाला तर खूप सगळं प्रेम देता. नाही, खरंच देतात. काहीतरी बोला की त्यांच्यासाठी. बोला, काय म्हणता? बरं आहे ना? बरं आहे. फोटो काढता काय मग? नाही हो, तुमचा कशाला फोटो काढू? अवतार कसला आहे बाबा? अहो अवतार नाही, आपल्या शेतकऱ्याचा अवतार असाच असतो. असं ना? मग आप्पा कुठे? मग आहे ना, आप्पा आप्पा येतोय मागून. आप्पाची लुना गाडी घ्यायला आले, पण आप्पा आईच्या लुना पंक्चर झाली पाहिजे. ती गाडी त्यांची, दादाची. तुमची आहे लुना? हो. तर ना छान वातावरण झालं यार. एवढं भारी ना, पाऊस येऊन गेला, 2-4 टिपके पडले आणि गेले. आणि आता थोडंसं बाकीचं शूट करायचं. मला साडी चेंज करून करायचं आहे. आता मी ती पटकन साडी दुसरी वेअर करते, नेसते. 6 वाजत आलेत बघा. आणि आता पूर्ण सनसेट पण निघून गेलाय, पण तरी पण छान वातावरण आहे, म्हणून थोडं शूट छान येत आहे. बघू आता कसं येत आहे. आलं तर ठीक, नाही तर मग काय, तास साडीवर घरी जायचं.